या व्यतिरिक्त 21/12/2024 रोजी रात्र गस्त दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशन येथून लँडलाईनद्वारे फोन आला की कळमना पोलीस चौकीच्या मागे आजरी माजरी येथे एक इसम हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत आहे. नमूद माहितीच्या आधारे आम्ही आमच्या तपास पथकातील स्टाफसह छापा कारवाई केली असता इसम नामे कुलजीत सिंग उर्फ बब्बू पाजी, गुरुचरण सिंग रैन वय 21 वर्ष, राहणार चित्रशाळा नगर, कळमना वस्ती, हा एका मोपेड गाडीवर बसून हातात चाकू घेऊन दहशत करताना मिळून आला. त्याला योग्य बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या विरुद्ध कलम 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याच्या ताब्यात मिळून आलेले वाहन याविषयी तो उडवडीची उत्तर देत होता. तपासादरम्यान त्या वाहनाची माहिती घेतली असता नमूदचे वाहन हे सोनेगाव पोलीस स्टेशन येथून चोरी गेल्याचे निष्पन्न झाले होते. नमूद वाहन देखील जप्त करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे सोनेगाव पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा CR क्रमांक 170/24 हा देखील उघडकीस करण्यात आलेला आहे. या आरोपीवर अगोदरचे काही गुन्हे त्याच्या आढळून आले बरोबर आहे? जो कुलजीत सिंग उर्फ बब्बू पाजी, गुरुचरण सिंग रेन हा आरोपी नुकताच MPD रिलीज झालेला होता. MPD मधून रिलीज झाल्यानंतर त्यांनी त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या एका मुलीसोबत छेडखानी केली होती. त्याच्या विरुद्ध पोक्सो आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल होता. नमूद गुन्ह्यात तो आरोपी फरार होता. त्या गुन्ह्यात देखील त्याचा आता प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे आणि रेकॉर्डवरील आरोपी आहे तो.